महाविकास आघाडीत बैठकांचं गुऱ्हाळ सुरूच आहे। उद्या दुपारी मवियाची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे। दरम्यान उद्याच्या बैठकीत अंतिम तोडगा काढण्याच्या सूचना शरद पवारांनी मवियातील नेत्यांना दिल्या आहेत। काँग्रेसची पहिली यादी 23 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे। या यादीत 50 ते 55 पेक्षा अधिक नावं असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। उर्वरित जागांसाठी पुन्हा बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून फडणवीस विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। कुडाळच्या जागेसंदर्भात नारायण राणे यांनी आज पुन्हा सागर बंगल्यावर जाऊन फडणवीसांची भेट घेतली आहे। दरम्यान मी योग्य वेळी बोलेन, आता काहीच भाष्य करणार नाही अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे। राज ठाकरे यांनी आज मनसेच्या 2 उमेदवारांची घोषणा केली आहे। ठाण्यातून अविनाश जाधव तर डोंबिवलीतून राजू पाटील मनसेचे उमेदवार असणार आहेत। या दोघांचेही फॉर्म भरायला राज ठाकरे स्वतः जाणार आहेत। भाजप नेते संदीप नाईक उद्या तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। भाजपकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे संदीप नाईक नाराज असून ते उद्या आपला निर्णय जाहीर करणार आहेत। काँग्रेससोबत बंडखोरी करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या हिरामण खोसकर यांना एबी फॉर्म मिळालाय। इगतपुरी मतदारसंघातून हिरामण खोसकर दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील। महायुतीमधील एक जण बाहेर पडेल आणि महाविकास आघाडी एकत्र राहणार नाही अशी भविष्यवाणी बच्चू कडू यांनी केली आहे। जागा वाटपाच्या तिढ्यावरून बच्चू कडूंनी हा दावा केलाय। मी शहांना भेटल्याचा दावा हास्यास्पद आहे। बातम्या कुणी पसरवल्या हे आम्हाला माहीत असल्याचं संजय राऊत म्हणाले। तर त्यांच्याशी तडजोड करणं म्हणजे अफजल खानाशी हात मिळवणी करण्यासारखं असल्याचंही टोला राऊतांनी लगावला। आमच्यावर शंका घेणारे एका बापाची औलाद नाही, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे। राऊतांनी कुणाचीही भेट घेतली नाही, भाजप इतर पक्षात गैरसमज पसरवतंय असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। तर जागा वाटपात 96 जागांवर चर्चा झाल्याचीही माहिती पटोलेंनी दिली आहे। राऊत आणि शहा अशी भेट झालीच नाही, हा आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। महाविकास आघाडी जवळपास फुटीच्या उंबरठ्यावर आहे। ठाकरे गटातील नेत्यांनी थेट दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कालच्या 10 तासांच्या बैठकीत ही जागा वाटपावर तोडगा निघालेला नाहीये। मुंबईत भाजप कार्यालयात एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। यात मुंबईत काही जणांना डच्चू देण्यात आलाय। दरम्यान भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी उमेदवारी संदर्भात आढावा घेतला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केलाय। आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमधून उमेदवारी देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत घोषणा केली आहे। भाजपचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे शेट्टी मशाल हाती घेण्याची दाट शक्यता आहे। वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघातील उमेदवारांचा वाद मुंबईत पोहोचला। आमदार दादाराव केचे यांनी फडणवीसांची भेट घेतली। आर्वीत सुमित वानखेडे आणि दादाराव केचे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे। माजी आमदार राज पुरोहित यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आमच्याबरोबर विश्वासघात केला, जेव्हा द्यायची वेळ होती तेव्हा राजस्थान समाज आणि प्रवासी समाजावर अन्याय होतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली। बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात सुजय विखेंची तोफ धडाडली आहे। संगमनेरमधील संकल्प यात्रेवेळी सुजय विखेंचं तरुणांना वाजत गाजत त्यांनी मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत केलंय। भाजप माझ्या स्वप्नातही येऊ शकत नाही, तर तिकडे जाण्याचा प्रश्नच कुठे येतो असा खोचक टोला काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांनी केलाय। मी भाजपमध्ये जाणार हे वृत्त खोडसाळपणाचं असल्याचंही बागवे म्हणाले। राजन तेलींची कायम हारण्याची परंपरा राहिली आहे। यंदा ते पराभवाची हॅट्रिक करतील असा टोला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी लगावलाय।
कसब्यात ब्राह्मण उमेदवारीसाठी पुन्हा पोस्टर वॉर सुरू झालंय। शहराध्यक्ष धीरज घाटे समर्थकांनी बापट टिळकांचे पोस्टर व्हायरल केलेत। कसब्यात हेमंत रासने आणि धीरज घाटे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवळांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। झिरवळ पवार गटात जाणार असल्याची चर्चा होती। मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव बालाजी खतगावकर यांनी नांदेडच्या मुखेडमधून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे। भाजपनं विद्यमान आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी दिल्यानंतर खतगावकर यांनी बंड केलंय। गोपीचंद पडळकरांच्या जतमधून उमेदवारीला भाजपमधूनच विरोध होतोय। पडळकरांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा स्थानिक भाजप नेत्यांनी केलाय। ऐरोली मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। बोनकडे गावातून नाईकांनी प्रचाराला सुरुवात केली। गेल्या अनेक दशकांपासून भाजपमध्ये असलेला कदम परिवार तिकीट न मिळाल्याने नाराज झालाय। इच्छुक उमेदवार सत्यजित कदम आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम भाजप विरोधात बंड करण्याची शक्यता आहे। उल्हासनगरमध्ये भाजप आमदार कुमार ऐलानी यांनी उमेदवारी तळ्यात मळ्यात आहे, तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंद्रानी यांचीही उमेदवारीची मागणी केली जाते। महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरमद्वारे अकोल्यात विचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। महायुतीच्या विरोधात असलेल्या या सभेत वंचितच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र जाधवांना राहुल गांधींविरुद्ध अनेक सवाल करत एकच गोंधळ केला। पंचवीस तारखेपर्यंत कुठल्या जागा लढवायच्या आणि कुठल्या पाडायच्या हे ठरवणार असं जरांगे पाटील म्हणाले, तर भाजपने आमच्या ढवळाढवळ करू नये असाही इशारा जरांगेंनी दिलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील 24 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्याची त्यांची शक्यता आहे। सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे। भाजपचे इच्छुक नेते शिवाजी डोंगरे अपक्ष लढणार आहेत। गाडगिळांच्या उमेदवारीला विरोध करत डोंगरेंनी अन्याय झाल्याचा आरोप केलाय। अकोल्यातील बाळापूर मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। उमेदवारीसाठी तिन्ही पक्षातील अनेक इच्छुक रांगेत उभे आहेत। पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना पहिल्या यादीत उमेदवारी मिळाली आहे। त्यानंतर त्यांनी पक्षातील वरिष्ठांचे आभार मानले। ठाण्याच्या उच्चभ्रू रेमंड रियालिटी इमारतीत लिफ्ट कोसळून दुर्घटना घडली आहे। नवीन इमारतीमधील लिफ्ट कोसळल्यामुळे 3 जणांना गंभीर दुखापत झाली आहे। जखमींमध्ये लहान मुलांचाही सहभाग आहे। मुंबईच्या मानखुर्द लल्लूभाई इमारतीमधील 7व्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झालाय। ही महिला मानसिक तणावाखाली होती। तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। गडचिरोलीच्या सीमेवर माओवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे। या चकमकीत एकूण 5 माओवादी ठार झालेत, तर 1 जवान जखमी झालाय। जखमी जवानाला हेलिकॉप्टरद्वारे नागपुरात उपचारासाठी पाठवण्यात आले। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी सहकार्य करत नसून तुरळक माहिती देत असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय। पुण्यात 6 वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचं ट्विट आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला। पुण्यातील येरवडा परिसरात पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रूट मार्चमध्ये सहभाग घेतला। पुण्यात एसटीच्या ताफ्यात आता हिरव्या रंगाची पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक शिवाई आता दाखल झाली आहे। त्यामुळे पुणेकर आता थंडगार प्रवासाचा आनंद लुटताना पाहायला मिळतात। मुंबईकडून अहमदाबादकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। जवळपास 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहन चालक त्रस्त झालेत। हरिहरेश्वरमध्ये हॉटेल रूममधील भाड्याच्या रूमवरून झालेल्या वादामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला।
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। आरोपींना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रायगडमधील हरिहरेश्वर इथं ही धक्कादायक घटना घडली आहे।